जो पुलिस की बात करता है वही पुलिस से डरता है। ये तेरा खास बटन है। अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे 2 अज्ञातांनी गोळीबार केला। या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली आहे। यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी सलमान खानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सलमानची भेट घेत सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची जबाबदारी गुंड लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईंनी स्वीकारले आहे। लॉरेन्स बिश्नोईंनी याआधीही अनेकदा सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत। सलमान खान का करेंगे, मारेंगे, यहीं जोधपुर में मारेंगे तो पता लग जाएगा इनको। अभी तो मैंने कुछ किया ही नहीं, बिना मतलब कोई इन्वॉल्व कर रही। काळवीट शिकार प्रकरणात बिश्नोई गँग सलमानवर नाराज असून त्यांना त्याचा सूड घ्यायचा आहे। या दरम्यान आता अभिनेता विवेक ओबेरॉय याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये विवेक हा बिश्नोई समाजाचं कौतुक करताना दिसत आहे। बिश्नोई हमारी माताएं अपने छाती से लगाकर अपने बच्चे की तरह दूध पिलाती। विवेकचा हा व्हिडिओ बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे। यामध्ये तो म्हणतोय, या जगात फक्त एकच समुदाय आहे, बिश्नोई समुदाय। जिथे हरिण किंवा काळवीट मेल्यास त्याच्या पिल्लांना बिश्नोई समाजाच्या महिला आपल्या पोटच्या बाळाप्रमाणे दूध पाजतात, आपल्या स्वतःच्या बाळाप्रमाणे त्याची काळजी घेतात। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमान खानचे चाहते विवेकला ट्रोल करत आहेत। सलमानशी असलेल्या शत्रुत्वामुळे विवेक बिश्नोई समाजाचं कौतुक करतोय असं एकाने लिहिलंय। तर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि विवेक ओबेरॉय हे दोघे सलमानचे शत्रू आहेत असं दुसरं चाहत्याचे म्हणणे आहे। लेकिन इतना जान गया हूँ पिछले कुछ दिनों में कि बिश्नोई समाज का प्यार जो ऐसा है कि एक बार पकड़ लेता है तो छोड़ेगा नहीं। मित्रांनो, सलमान खान बरोबर झालेल्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून जरूर सांगा।